हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. अस्मी क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण ही हेअर क्लिप बनवायला घेतो आहे आणि खालती अशी मोती लावलेली मी लटकन पण सोडलेली आहेत. सो ही सुंदर दिसते. क्रोशाची आहे. सो सुरुवातीलाच आपल्याला लागणार आहे वूल लागणार आहे. त्याचप्रमाणे पिन लागणार आहे. हेअर म्हणजे क्लिप लागणार आहे. मोती आणि मी घेतलेली आहे 4 नंबरची सुई आणि एक बारीक सई मोती टाकण्यासाठी क्रोशाचीच निडल मी घेतली आहे. तर सुरुवात करूया. खालच्या लटकनपासून सुरुवात करते. त्यासाठी मी आता घेते आहे 15 चेन घेते आणि चेन कसे घ्यायचे आहे तुम्हाला माहितीच आहे आणि जर येत नसेल तर माझे बेसिकची व्हिडिओ तुम्ही बघाल. सो त्यात तुमच्या लक्षात येईल की कशी चेन घ्यायची आहे. आता मोती कसा टाकायचा हे सांगते बघा. मोती टाकताना ही जी बारीक सुई घेतलेली आहे आपण ती अशी आतमध्ये टाकायची आणि हा जो धागा आहे हा फक्त आतमध्ये काढून घ्यायचा. आतमधून काढायचा मोतीमधून, बस फिनिश. त्यानंतर परत त्याच्यामध्ये सुई टाकायची आणि चेन घ्यायची. इतकं सिंपल आहे हा मोती घालणं त्याच्यामध्ये. बस आता परत चेन. आता अशी 15-15चेच मी घेते आहे. परत 15 मी घेतले. हे इक्वल ठेवा. 10 तर 10, 15 तर 15 म्हणजे मोती तुम्हाला किती अंतराने हवंय ते बघा. परत आता मोती घालताना मी बरोबर ही जी सुई आहे, बारीक सुई घेतलेली मी, ह्या बारीक सुईमध्ये मी हे टाकून घेतलं आणि त्यानंतर हा थ्रेड मी खेचून घेतला. तर सुईचा नंबर जो आहे ना, ह्या बारीक सुईचा तो तुमच्या त्या मोत्याच्या आतमधून जाणारी सुई तुम्हाला घ्यावी लागेल. मग मोत्याचा आतला जो भाग आहे तो तो कितपत लांब रुंदीचा आहे ते मला माहिती नसेल, म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सुई टाकून बघायची, गेली तशी काढायची आणि अशा पद्धतीने मी प्रत्येक हे मोती घालून घेते आहे. कारण कधी-कधी सुईचा म्हणजे मोतीचा डायमीटर हा वेगळा असू शकतो. बघा आता मी हे 15-15 वरती असे मोती घालून घेतले. 15 चेन मोती, 15 चेन मोती, 15 चेन मोती. अशा पद्धतीने मी हे मोती टाकून एक लटकन तयार केलेलं आहे. आता याचप्रमाणे तुम्ही दुसरं लटकन पण तयार करू शकता. असे आपण साधारणतः 9 ते 10 लटकन खालचे जे खालचे जे परांदी लटकन तुम्ही जे म्हणाल ते तुम्ही घ्याल. आता मी पण 9 तयार करून घेतलेले आहेत बघा. हे 1, 2 आता हे बघा हे 2 एकाच इक्वल डिस्टन्सला घेतले. पण आता त्याच्या शेजारी मला असे मी करू शकते, की खालती 8 घ्यायचे मग मोती, मग 15 सो दॅट हा मध्यावरती असा मोती येईल. त्यानंतर त्याच्यापुढे परत हेच घ्यायचं. असं सिक्वेन्स तुम्ही लावू शकतात. म्हणजे 8 चेन मग मोती, परत 8 चेन, मग परत 15 चेनवरती मोती असं तुम्ही करू शकतात. म्हणजे हा सिक्वेन्स दिसायला असा दिसेल. आता आपण फुलं बनवायला सुरुवात करूया. फुलं बनवताना मी लाल वूल घेतली आहे. इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वूल घेऊ शकतात. इथे मी लाल कलरची घेतली आहेत रोजसाठी, गुलाबासाठी. आता ह्याच्यासाठी मी 30 चेन घेतली आहे. 30 चेन बरोबर 30 चेन घेते. 25 आणि 5 30. 30 चेन घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी मी आल्यानंतर मी काय करते, एक डबल क्रोशा म्हणजे एक डबल क्रोशा बरोबर 5व्या चेनमध्ये मी घेते आहे. म्हणजे सुईपासून 5वी चेन. त्याच्यामध्ये एक डबल क्रोशा. सुईपासून 5व्या चेनमध्ये एक डबल क्रोशा घेतात. त्यानंतर परत खालचे 2 सोडायचे चेन आणि 3ऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा घ्यायचा. खालच्या 2 चेन सोडून 3ऱ्या चेनमध्ये डबल क्रोशा. त्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि परत त्यातूनच एक डबल क्रोशा काढायचा. परत खालतून 2 सोडायचे आणि डबल क्रोशा 3ऱ्या चेनमध्ये. त्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि परत त्यातूनच डबल क्रोशाच्या आधीच्या खालच्या स्टिचमधूनच. अशा पद्धतीने हा त्रिकोण तयार मिळतो. परत खालचे 2 सोडायचे, 3ऱ्यामध्ये डबल क्रोशा. परत 2 चेन त्याच्यामधूनच त्याच स्टिचमधून डबल क्रोशा. परत खालचे 2 सोडायचे, त्याच्यामध्ये डबल क्रोशा, 2 चेन घ्यायचे आणि त्याच स्टिचमधून परत एक डबल क्रोशा काढायचा. अशा पद्धतीने व्ही आकाराचं तुम्हाला स्टिच मिळेल आणि तो तुम्ही आता हे पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही तसं कराल. असं पूर्ण व्ही मिळून तुम्हाला सगळ्यात शेवटपर्यंत यायचं आहे आणि आल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला हे असं मिळतं. आणि हे सगळ्यात शेवटी हे मिळाल्यानंतर बरोबर व्ही असं दिसायला लागतं आणि हे झाल्यानंतर त्याच्या पुढच्याला सुरुवात करतोय. पुढच्याला एक चेन घ्यायची आणि जो मध्यभाग आहे व्ही स्टिचचा त्याच्यामध्ये काय करायचं, 7 डबल क्रोशा घालून घ्यायचे आहेत मध्यभागामध्ये. त्या व्ही जो स्टिच आहे त्याच्याबरोबर मधल्या भागामध्ये. मग त्याच्यानंतर हे 7 डबल क्रोशा घ्यायचे बरोबर
7 डबल क्रोशा घेतल्यानंतर त्याच्या दूरच्या 2 याच्यामधून फक्त स्लिप स्टिच घ्यायची आहे. जो मधला भाग व्हीच्या मधला भाग. परत व्ही मध्ये येते 7 डबल क्रोशा. व्ही मध्ये 7 डबल क्रोशा 1, 2 अशा पद्धतीने 7 डबल क्रोशा त्या व्ही मध्ये घेऊन घ्यायचे आहेत. आणि त्याच्या पुढचं जे आहे ते काय करायचं आहे, त्यामध्ये फक्त स्लिप स्टिच व्ही नेकच्या मध्ये आपण जे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बरोबर ह्याच्यामध्ये फक्त स्लिप स्टिच घ्यायची. म्हणजे व्ही जो स्टिच आहे त्याच्यामध्ये तुमच्या येणार 7 डबल क्रोशा आणि त्या दोघांच्या मध्ये पुढचा व्ही आणि आधीचा व्ही त्याच्यामध्ये स्लिप स्टिच. म्हणजे 7 डबल क्रोशा करायच्या, मग स्लिप स्टिच घ्यायची, मग परत व्ही नेक मध्ये व्ही जो स्टिच आहे त्याच्यामध्ये 7 डबल क्रोशा. अशा पद्धतीने हे पूर्ण शेवटपर्यंत यायचं. बघा आता इथे स्लिप स्टिच आली, म्हणजे 7 डबल क्रोशा व्ही मध्ये, त्यानंतर स्लिप स्टिच, मग 7 डबल क्रोशा व्ही मध्ये, मग त्या दोघांच्या मधल्या 2 व्हीच्या मध्ये स्लिप स्टिच, 7 डबल क्रोशा, स्लिप स्टिच, 7 डबल क्रोशा. अशा पद्धतीने हे पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण करायचंय. बघा शेवटपर्यंत मी असंच येते आहे. हे जरा फास्ट फॉरवर्ड केलं मी, कारण तुम्हालाही हे बोर होणार म्हणून मी फास्ट फॉरवर्ड केलं. हे एवढं हे तुम्ही करा शेवटपर्यंत. आणि हे अशा पद्धतीने पूर्ण आलं की तिथे एंड करायचा. सगळ्यात शेवटी जो एक चेन घ्यायची आणि आतून ओढून घ्यायचं आहे. बस हे तुमचं गुलाबाच्या फुलाचं सगळं काही पूर्ण झालेलं आहे. आता हे जे गुलाबाचं फुल अशा पद्धतीने तुम्ही गोल गोल गुंडाळी करून तुम्ही ग्लुगनने खाली चिटकवा किंवा सुई दोरा घेऊन लिटरली खालचं शिवलं तरी देखील चालतं. हे बघा एका लाईन मध्ये आलेलं आहे. आणि हे असं गोल गुलाबाचं फुल असं गोल गोल गुंडाळी करून मी असे 3 तयार केलेले आहेत. सेम याचे मी 3 तयार करून घेतलेले आहेत. आता तुम्ही याला मध्ये मोती लावला ना तयार करताना क्लिपच्या मध्ये, तरी देखील चालेल. मध्ये मोती लावला तरी, नाही लावला तरी देखील चालेल. आता मी काय करते, 3-3 लटकन अशा मागच्या भागाने हे लावून घेते आहे आणि तेच मी तिथे वरती लावून घेते आहे. आता मेटल टू क्लॉथ चिटकवण्यासाठी तुम्हाला बरेच गोष्टी अवेलेबल आहेत स्टिक करण्यासाठी. तर तुम्ही ते स्टिक करायला बरेच म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट केल्यासारखं नाही, पण बरेच आहेत Amazonला वगैरे. तुम्ही नुसतं सर्च जरी केलं तरी ते देखील तुम्हाला मिळून जाईल. आणि ग्लुगनने मेटलला चिटकत नाही, अदरवाईज बॉन्ड वगैरे मिळतं किंवा फेविक्विक वगैरे पण आहे, त्याच्याने तुम्ही चिटकवू शकाल. तर हे बरोबर अशा सिक्वेन्सने मी हे लावून घेते आहे. हे मोती अल्टरनेट आलेलं मी तुम्हाला मगाशी म्हटली होती, मला अल्टरनेट हवं होतं म्हणून मी ते तसं केलं. आता मी हे ग्लुगनने आधी ही चिटकवून घेते. जे आपलं फूल आहे ते कसं अशा पद्धतीने चिटकवून घेते. ग्लुगननेच मी पाठीमागचे लटकन देखील त्याला लावून घेणार आहेत. आता हे तुमच्याकडे जर सोल्युशन दुसरं कुठलं असेल त्याने चिटकवलं तरी तुम्ही चालणार आहे. आता मी ग्लुगननेच हे देखील चिटकवले. फक्त चिटकवताना लक्षात ठेवा की हे लांब लांब चिटकवा, जरा अगदी जवळ चिटकवू नका, कारण तो आपल्याला जे लांबी त्याची अशी जरा मोठी पसरून ठेवायचं आहे केसांवरती, म्हणून जरा लांब लांब लावायचं आहे. बस हे असं जरा लांब लावायचं आणि मग तेच तुम्ही मेटलला लावा. अशा पद्धतीने मी तिन्ही तयार केलेले आहेत. बघा हे 3 माझे तयार झालेले आहेत तिन्ही पण. आणि आता हे तुम्ही क्लिपला लावलेलं आहे. बस बाकी काहीच केलं नाही आहे. आता तुम्ही ही नक्की तयार करून बघा. हेअर एक्सेसरीज आवडली तर मला सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल. कारण एक चॅनल सबस्क्राईब केल्यावरती जरा हुरूप येतो करायला, बाकी काही नाही. आणि असाच मला सपोर्ट करत राहा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग मी.